खेळाडू तेजसला आपण पाहताय, त्याची कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. 12 प्रतिनिधी नाहीये टीम टोकावडे, या सूचनेकडे लक्ष द्या. 2 धावांची पॅनल्टी पहिले बॉल पडण्याच्या अगोदर जर 12 वाला नाही तर. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर इथे तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आणि सागरच्या बाटामधून सुंदर असा फटका. सागर बांगरला पाहतोय, जुगल आलेत बॉलवर. क्षेत्ररक्षण चांगले जुगलचं, चांगली खेळली आहे. दोन्ही टीमचा आपण जर विचार केला तर चांगले सामने खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच सामन्यामध्ये टोकावडेच्या विरोधामध्ये तब्बल 65 धावा झाल्या होत्या, ते चेस केलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला 9 बॉलमध्ये 9 डिफेंड केलेल्या आहेत त्या शिवळेने, त्यामुळे ही मॅच रंगतदार होताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल. तेजस या खेळाडूला गोलंदाजी करत असताना स्ट्रायकर इनवर श्रीकांत पवार. इथे टाकलेला हा चेंडू लिव केलाय, सोडून दिलाय आणि पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 2 या धावसंख्येवर. दोन धावा धावपलकावर. तेजस, तेजसचा बॉल फटका इथे फसलाय, चेंडू हवेत. मॅचची गोल्डन विकेट इथे येता राहिली. श्रीकांत पवारला जीवनदान आहे. 2 धावा. उदयकडून झालेली सर्वात मोठी चुकी आहे. कॅच सुटल्यानंतर काय होतं ते आज प्रत्येकाने पाहिलेलं आहे. धावपलकावर धावसंख्या 4. 4 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये शिवळेच्या विरोधामध्ये टोकावडे, टोकावडेच्या विरोधामध्ये शिवळे. हा थरार आहे ओजिवले गावामध्ये. दुसऱ्या पर्वामध्ये शिवछत्रपती चषक ही क्रीडा स्पर्धा. तेजस उजव्या हातानं. इथे हा चेंडू पुन्हा एकदा सोडून दिला. प्रदीपचं यष्टीरक्षण चांगलं आहे. पंचांचा अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावपलकावर 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. इथे कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. 5 धावा धावपलकावर. गोलंदाज तयार आहेत. तेजस, इथे टाकलेला हा चेंडू, दादाची दादागिरी दाखवणारा हा षटकार आहे. श्रीकांत पवारच्या पाठमधून सिक्सर, 6 रन. झेल सोडलाय उदयने आणि आता षटकार येताना पाहायला मिळालाय तो श्रीकांत पवारच्या पाठमधून. षटकार आलाय. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 11 या धावसंख्येवर. खूप मोठा सपोर्ट स्टाफ दोन्ही टीम साठी आपल्याला पाहायला मिळतोय. शिवळे संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला संघ जर मात्र पाहिला तर टोकावडे. दोन्ही संघांचा खूप मोठा सपोर्ट स्टाफ आहे. जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं. तेजस, तेजसचा हा चेंडू पुन्हा एकदा लाईन लाईन चेक करावे लागेल. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 12 धावा आहेत. एकलीशाही टोकावडे हा संघ आपण पाहतोय, त्यांच्या विरोधामध्ये शिवळेश्वर शिवळे हा संघ आहे. एक जबरदस्त फाईट होताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या इनिंग मध्ये आपण आहोत. 3 बॉल मध्ये 12 धावा. तेजस, तेजसचा हा बॉल आणि श्रीकांत पवारच्या पाठीमधून अजून एक चपराक. चेंडू सीमा पार. 4 चौका.
कडीला आपण तेजसला पाहतो, एक महागड षटक हाताळत असताना कमबॅक करण्याची क्षमता याही गोलंदाजाकडे. तेजस इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न, चांगला बॉल राहिला तेजसचा. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव, धावफलकावर धावसंख्या स्थिर आहे ती 16 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. शिवळेच्या विरुद्धामध्ये टोकावडे, टोकावडेच्या विरुद्धामध्ये शिवळे. हा रंग सोहळा पहिला दिवस कामतपाडाने गाजवलाय, तर आज कोण ते आपल्याला पाहायचंय आणि येणारे काही ओव्हर आपल्याला सांगून जातील की आजच्या दिवसातील बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारा संघ कोणता. फुलटॉस आणि फुलटॉसला गुडका टेक और ये मेरे दोस्त सिक्सर देख. जबरदस्त टोला श्रीकांत पवारच्या पाठीमधून षटकार. 6 रन. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता फुल टॉस होता, गुडगा वाकवला आणि बॉलला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. एक जबरदस्त टोला आपल्याला पाहायला मिळाला श्रीकांत पवारच्या पाठमधून षटकार. षटकामध्ये 22 धावा, 2ची पॅनल्टी, 24 धावा धावफलकावर टीम टोकावडे. उदय आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकर इनवर आपण पाहू शकाल सागर बांगर या खेळाडूला. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला उदयला पाहतोय. कॅमेरा वर्किंग अतिशय जबरदस्त चालू आहे, त्यामध्ये दीपेश म्हात्रे मुख्य कॅमेरामन आहेत, तदनंतर गणेश वारगडे यांचं आपण कौतुक करू, काय कॅमेरामन करतात. टाकलेला हा चेंडू हलक्या हाताने, सेन्सिबल क्रिकेट. श्रीकांत मैदानाच्या आतमध्ये फॉर्म मध्ये टच मध्ये, त्याला एक सिंगल काढून दिल्या. धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल आता 25 या धावसंख्येवर. ऑन द बोर्ड, 25 धावा. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला उदय. क्षेत्ररक्षणाची सजावट, पॉवर प्लेचं षटक संपलंय आणि सध्याच्या घडीला श्रीकांत पवार ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस आणि फुलटॉस बॉलला डीप मिड विकेटला. खिलाडी बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. दादाची दादागिरी सध्याच्या घडीला चालू आहे. श्री शून्य या धावसंख्येवर उदयने सोडलेला झेल आणि तदनंतर आपण पाहतोय मैदानामध्ये एकच नाव घुमतंय, श्रीकांत पवार. जबरदस्त पवार की पावर मैदानामध्ये पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहेत. उदयचा हा चेंडू सुंदररित्या राहिला, लेंथ मध्ये केलेलं परिवर्तन. चेंडू डॉट आहे, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 7 चेंडूंमध्ये 24 या धावसंख्येवर खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात ते श्रीकांत पवार. 2 बॉल मध्ये 2 बनवल्या त्या सागर बांगरने. 31 धावा धावफलकावर 31. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू सोडून दिलाय. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईट बॉल, संघाची धावसंख्या वाढेल, वाईटच्या रूपाने जाऊन पोहोचेल 32 विथआउट लॉस. 32 धावा धावफलकावरच्या मात्र पाहायला मिळतात. गोलंदाज तयार आहेत. उदय इथे टाकलेला हा चेंडू सोडून दिलाय. पंचांचा पुन्हा एकदा अवांतरचा इशारा. वाईट बॉल, संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 33 या धावसंख्येवर. 33 ऑन द बोर्ड, 33 धावा. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय, चेंडू डॉट आहे, चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 33 ऑन द बोर्ड, षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं.
स्ट्रायकर इनवर आपण पाहतायत ते श्रीकांत पवारला आणि श्रीकांत पवारची पॉवर फिर से एक बार 6 रन षटकार 6 धावा. अजून एक विकेट केलाय चेंडू हवेत इथे संधी कॅचची उदय डाऊन दी बॉल आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप उदयच्या माध्यमातून. या अगोदर उदयने जीवनदान दिलंय ते श्रीकांतला 0वर. आता 30 या धावसंख्येवर जीवनदान मी त्यांना पाहिला. मेल 2 षटकांचा खेळ समाप्त. धापलकावर टोकावडे 40 धावात संधी देवा डीजेला. पारस आलेत आता गोलंदाजी मार्कवर. त्यांची गोलंदाजी कशा प्रकारे होती ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार आहेत पारस. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर बॉल आहे पारसचा. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 40 धावा धापलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आकाश शिवळे आणि विकी पवार कडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्या टीम शिवळेसाठी. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत पारस. इथे टाकलेला हा चेंडू श्रीकांत पवारच्या पाठमधून अजून एक जबरदस्त टोला. डी फाईन लेगला चेंडू सीमारेषा बाहेर षटकार 6 धावा. फलंदाजी मैदानाच्या श्रीकांत पवार वातावरण तापवतोय. ते 12वा खेळाडू आता शिट्ट्या मारायला लागलेला आहे. संघाची धावसंख्या संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आक्रमण श्रीकांत पवार. एकच चर्चा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर 46 धावा. पारस्पर आक्रमण. गोलंदाज तयार आहेत. पुन्हा एकदा बिगेट बिगेट तिथे तेजस डाऊन दी बॉल. झेल ड्रॉप आणि चेंडू सीमा पार. तिसरा झेल सुटलाय तो श्रीकांत पवारचा. आणि एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करू. अर्धशतकीय भागीदारी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. 50 अप टोकावडे टीम 50 धावा. संघाची धावसंख्या 50 आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय पारस. समोर श्रीकांत पवार. पुन्हा एकदा बिग हिट. तिथे क्षेत्ररक्षक आहेत महेश. झेल झाला. फलंदाज श्रीकांत बाद. विकेट आली. परंतु श्रीकांतची जर फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या आपण वाजू. 14 चेंडू आणि 41 धावा. श्रीकांत पवार ऑन स्क्रीन आपण पाहतायत. त्यामध्ये 2 चौकार 5 षटकार 292 चा स्ट्राइक रेट. श्रीकांत पवार 14 चेंडू 41 धावांची जबरदस्त इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. संख्या धावफलकावर 50.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋतिक दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. ऋत्या पहिलाच बॉल ऋतिक साठी सुंदर जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली तिथे क्षेत्ररक्षक येतील. उदय क्षेत्ररक्षण सुंदर आहे. 2 कॅच उदयने सोडल्यानंतर तेजसने कॅच ड्रॉप केला आणि शेवटी एक जबरदस्त कॅच पकडला महेश बांगर यांनी. अ, 51. गोलंदाज तयार. 51 ऑन द बोट. 51. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 5चा 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 51 धावा. टीम टोकावडे. डीजे षटक आणि ध्रुवला गोलंदाजी मार्कवर आणलंय. ध्रुवनी जी गोलंदाजी केली त्यामुळे इथे इथपर्यंत शुभळे संघ आलेला आहे. तो गोलंदाजी मार्क. स्ट्रायकरींवर ऋतिक निश्चित आहे. आपण याला पाहतोय. बॅटिंग साठी जबरदस्त खेळाडू आहे. गोलंदाजीसाठी तितकं चांगलं प्रदर्शन त्याचं आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षणाचा चित्त म्हणून ज्याची ओळख आहे त्याच्याच पूर्णपणे विरुद्ध आहे दर्शन. संघाचा संख्या धावफलकावर 52. 52. 52 धावा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर 52. दर्शनच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे. पण अनेक प्रेक्षक वर्गाला हीच आतुरता असते की दर्शन कधी गोलंदाजी येणार आणि कधी फलंदाजी करणार. क्षेत्ररक्षण तर त्याचं सगळ्यांना माहितीच आहे. 52 धावा. 52. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. इथे टाकलेला हा चेंडू सागरच्या बॅटमधून बॅटने फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षण खराब आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि पाहता सागर बांगर आणि ऋतिकच्या माध्यमातून या 2 धावा. 2 धावा येतील. संघाचा धावसंख्या धावफलकावर 54. 54 ऑन द बोर्ड. 54 धावा. अथर्वच्या चेहऱ्यावर आता 3 षटकांपर्यंत आनंद होता. आता थोडासा तो खाली बसलेला. म्हणजे हेच क्रिकेट आहे. कधी आनंद देतं कधी दुःख. धावफलकावर 54. गोलंदाज ध्रुव तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 55 ऑन द बोर्ड. 55 धावा. धावफलकावर आपण पाहतात एक फलंदाज बाद. 55. 3 कॅमेऱ्यांच्या सहाय्याने ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते आणि तिन्ही अँगलने जबरदस्त लाईव्ह प्रेक्षेपण आपण 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून पाहतात. इथे टाकलेला हा चेंडू ऋतिक निश्चित त्याच्या बॅटमधून षटकार निश्चित करणारा हा फटका. 6 धावा ऋत्याच्या बॅटमधून. जबरदस्त टोला. त्यावेळेस नवीनच दिला जाईल. संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 61 धावा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहताय ध्रुवला. इथे टाकलेला हा चेंडू ऋतिक साठी जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करत असताना ध्रुव याला आपण पाहतोय. धावफलकावर धावसंख्या 61. शेवटचा एक चेंडू शिल्लक. डू ऑर डाय मॅच आहे.
जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये आणि पराजित होईल तो स्पर्धेच्या बाहेर. एकसष्ट धावा इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकलाय प्रदीप कडून थोडीशी मिस्टेक झाली आहे. एक सिंगल येताना पाहायला मिळाली. आणि तिथे दुसरी धाव पूर्ण आहे. दुसरी धाव पूर्ण आहे. 2 धावा. संघाची धाव संख्या 63. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता प्रदीपने केलेला थ्रो ध्रुवच्या हातामध्ये येऊ शकला नाही आणि ही एक धाव किती धोकादायक आहे ते शेवटी कळेल आपल्याला. धावफलकावर धाव संख्या 63. विजयासाठी 64 धावांचं लक्ष. चला क्षेत्ररक्षण लावा टीम टोकावडे. आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला तेजस आहे आणि सोहेल त्याच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये. धावफलकाचा विचार केला धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 63 आणि 64 धावांचं टार्गेट. टार्गेट मैदानामध्ये कशा प्रकारे चेस होते ते पाहायचंय आपल्याला. गोलंदाजी मार्कवर समीर घोलप यांना आपण पाहतायत. गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. सेकंड इनिंगला सुरुवात होताना पाहायला मिळेल दिवस क्रमांक 2. समीरला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर. समीर घोलप पहिलं निर्धाव षटक ज्याने टाकलंय समोर तेजसा. तेजसी समयाच्या बाहेरमधून सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. ऋतिकला खूप मोठी चेस. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौका. चौकार येताना पाहायला मिळेल. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4. एक जबरदस्त टूल आपण पाहिला तो तेजाच्या बॅटमधून. समीरचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत. डाऊन द बॉल. फिल्डर वन ऑफ द सेफेस्ट फिल्डर अजित कोयते झेल पकडला. फलंदाज बाद. प्रतिनिधी आहे त्याची तुम्ही काळजी घ्या थोडीशी. त्याने जर पुन्हा आता शिट्टी वाजवली तर 5 धावांची पॅनल्टी. संघाची धावसंख्या धावफलकावर 4. 4 ऑन द बोर्ड.
4 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर इनवर आपण उदयला पाहतोय गोलंदाजी करत बॅटिंग करत असताना, तर गोलंदाजी मार्कवर समीर याने विकेट मिळवल्या. गोलंदाज तयार, समीर इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकलाय. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघ धावफलकावर 5. 64 धावांचा पाठलाग इथे मैदानामध्ये करायचा आहे. सर्वात महत्वाची विकेट. गोलंदाज तयार, इथे टाकलेला हा चेंडू अक्षरशः सोडून दिलाय. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती आता 7 या धावसंख्येवर. 64चा पाठलाग. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. इथे चौकार षटकारांची आतिषबाजी. पॉवर प्ले मध्ये कमीत कमी 15+ धावा करणं गरजेचं. त्यासाठी 2 मोठे फटके या शेवटच्या 2 बॉलवर येणं गरजेचं. स्ट्रायकर इनवर सोहेल याला पाहतोय आपण. सोहेलच्या बाहेर मधून आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावा. षटकार आलाय. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 13 या धावसंख्येवर. 13 रन ऑन द बोर्ड. इथे टाकलेला हा चेंडू बॅकफुटला गेले. फटका सुंदर आहे. झेल ड्रॉप होताना पाहायला मिळेल. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा. 2 धावा येतील. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. धावफलकावर धावसंख्या 15. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 18. आणि काय सर, एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. ओके, एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 15 धावा. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सोहेल आणि त्याच्या जोडीला उदय. 15 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. 16चा आस्किंग रन रेट. 15 आतापर्यंत बनलेला आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्रायकर इनवर सोहेलला आपण पाहतोय. समीरच्या विरोधामध्ये आक्रमण होताना पाहायला मिळतं. इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगाने आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट आहे. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये कंप्लीट. धावफलकावर धावसंख्या 15 धावा. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 18 बनवायच्यात. 49 धावा टीम शिवळेला. गोलंदाज तयार आहेत. आता गोलंदाजी मार्कवर बघूया कशा प्रकारे कामगिरी होते ते आपल्याला पाहायचं. श्रीकांत आलाय आता गोलंदाजी मार्कवर. त्याची कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. सध्याच्या घडीला जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. सध्याच्या घडीला आपण पाहतायत श्रीकांतला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर. 18 बॉल आणि 49 लक्ष. सुंदर अशी गोलंदाजी जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. चेंडू डॉट आहे, चेंडू निर्धाव आहेत. जसे डॉट बॉल येतील टोकावडेकर आनंद व्यक्त करतील. जशी षटकार चौकारांची आतिषबाजी होईल शिवळेकर देखील आनंद व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतील. महत्वाची मॅच ग्रामीण क्रिकेट. सध्याच्या घडीला आपण पाहतायत गावासाठी खेळलं जाणारे क्रिकेट आणि त्यामध्ये दोन्ही मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात. श्रीकांत पवार टू उदय.
इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. मयूर आलेत बॉलवर, डायरेक्ट ही धोकादायक ठरू शकले असते. एक सिंगल आली. संघाचा धावसंख्या धावफलकावर 16 धावा आहेत. 16 रन ऑन द बोर्ड, 16 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतं. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजाची कामगिरी कशा प्रकारे होते. गोलंदाज तयार. इथे बिगिट केला आहे तो सोहेलने. क्षेत्ररक्षक दूरवरती जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. दर्शन है तो मुमकिन है. चेंडू सीमा पार, 4 चौका. धापलक वाढेल या चौकाराच्या मदतीने. मैदानामध्ये चांगली बॅटिंग करतोय सोहेल, परंतु त्याला साथ देणं देखील तितकंच गरजेचं आहे. 20 धावा धापलकावर. अजूनही विजयासाठी 44 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर श्रीकांतला आपण पाहतो गोलंदाजी करत असताना. श्रीकांत पवार स्ट्रायकर एंडवर सोहेल. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका सोहेलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल. सागर आलेत बॉलवर, मिस फील्ड तिथे होताना पाहायला मिळते आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे की आत ते आपल्याला पाहायचं आहे. तोपर्यंत पाहता पाहता 3 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत. वेल रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा. चौकार आहे. 4 धावा. संघाची धावसंख्या वाढेल या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 24 या धावसंख्येवर. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत श्रीकांतच्या विरोधामध्ये. 24 धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. लक्ष हे 64 धाब्यांचं 40 अजूनही बनवायचं. शेवटचे 14 चेंडू. एक मोठा फटका. इथे टाकलेला हा चेंडू श्रीकांतचा जबरदस्त पाहायला मिळतोय. चेंडू डॉट आहे. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत अजूनही 13 आणि मनवायच्यात विजयासाठी 40 धावा टीम आपण पाहतोय शिवळेला. 13 चेंडू 40चं समीकरण. शिवछत्रपती करंडक, शिवछत्रपती चषक क्रीडा स्पर्धा आपण पाहतात. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर श्रीकांत. इथे टाकलेला हा चेंडू विकेट केलाय. फटका दमदार आहे. सोहेलच्या पाठमधून राजेशाही टोला. षटकार. चरण शेवटच्या 12 चेंडू 34ची आवश्यकता. आतमध्ये सोहेल त्याच्या पाठमधून षटकार आलाय. शेवटचे 12 चेंडू 34 धावा. त्याला साथ देणं गरजेचं आहे. जबरदस्त फलंदाजी. 12 चेंडू 34चं समीकरण. डीजे चला वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं राहील. विनंती आहे. वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं आहे. चला क्षेत्ररक्षण लावा टीम. थोडं फास्ट करणं गरजेचं राहील. क्षेत्ररक्षण करणारी टीम फर्स्ट वॉर्निंग. चला क्षेत्ररक्षण ताबडतोब. 12 चेंडू आणि 34 धावा. 7 चेंडू खेळलाय सोहेल. 22 धावा त्याने बनवल्यात. उदयला साथ देणं गरजेचं आहे. 3 चेंडू मध्ये 2 धावा आहेत. एक आक्रमक शैलीचा फलंदाज उदय. त्याच्या पाठमधून षटकार चौकार येतील का ते पाहायचं आपल्याला. संजय आले आता गोलंदाजी मार्कवर. संजय घरात. फिरकीचा जादूगर. दुसऱ्या बाजूला उदयला. एका बाजूला सूर्यास्ताला गेलाय. आता मोठाले फटके खेळावे लागतील इथे मॅच मध्ये येण्यासाठी. 12 चेंडू 34 हे षटक अतिशय महत्वाचं आहे.
इथे कमीत कमी 15-16 धाबा 18 धाबा जर आल्या तर मॅच अतिशय चांगली होईल. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. संजय यांना पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. संजय घरत, पहिला चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो. एष्टी रक्षण खराब झालंय आणि एक धाव, पंचांचा इशारा व्हायच. शेवटचे 11 चेंडू आणि 33 धावा. स्ट्रायकर एंडवर फलंदाज सोहेलला पाहतोय. मॅच मध्ये अजूनही जिवंत ठेवलंय सोहेलने. ज्या प्रकारची फलंदाजी मैदानामध्ये करतोय शिवळे टीम साठी. 11 चेंडू 33 धावा. या 5 चेंडूंमध्ये कमीत कमी 15 ते 20 धावाच्या शोधामध्ये 15 धावा जरी आल्या तर मॅच चांगली होताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहेत संजय. स्ट्रायकर एंडवर आपण बॅटर पाहतोय सोहेलला. 7 चेंडू फेस केलेत, 22 धावा सोहेलच्या बॅटमधून आल्यात. रोमांचक सामना. 11 चेंडू आणि 33 ची आवश्यकता. चला, वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं आहे. गोलंदाज तयार. इथे बिग हिट, चेंडू हवेत आणि फलंदाज सोहेल बाद. फलंदाज बाद, विकेट आली. आणि इथे टाकलेला हा चेंडू, काय एष्टी रक्षण आहे अरुण पवार यांचं. जबरदस्त चेंडू, चेंडू डॉट आहे. शेवटचे 9 चेंडू 33चं समीकरण. संजय घरतची गोलंदाजी. पडणारे चेंडू इथे जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या चौफेर जयदीप पवार फिरतायत. काहीसा कानमंत्र तोडगा करतायत का ते पाहिजे, कारण तोडगा मध्ये 9 बॉल 33. इथे टाकलेला हा चेंडू आणि आपल्या फिरकीच्या जाळ्यात अक्षरशः अडकवल्या बाळामतीला. काय गोलंदाजी करतोय संजय घरात, जबरदस्त गोलंदाजी. 8 चेंडू आणि 33 धावा. पडल्यानंतर हातभर कट होतोय चेंडू. चांगली गोलंदाजी. 8 चेंडू आणि 33 धावा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत अजित. अजितचं क्षेत्ररक्षण सुंदर आहे. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 32. 7 चेंडू शिल्लक, 32 धावांची आवश्यकता. सात चेंडू 32 ची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. हव्या कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. सात चेंडू आणि 32 धावांचं समीकरण. चला, वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं राहील. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला आपण संजय घरत यांना पाहतोय. शेवटचा अंतिम बॉल. 7 चेंडू 32 ची आवश्यकता. एक मोठा फटका आला तर मॅचला मजा येईल. आणि उदयच्या बाहेर मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. 6 चेंडू 26 धावांची गरज आहे आणि बाळामते स्ट्रायकर एंडवर असतील. 6 धावा. शेवटचं अंतिम षटक कुणाच्या हातामध्ये दिलं जाईल ते आपल्याला पाहायचंय. मयूरच्या खांद्यावर जिम्मेदाऱ्यांसमोर बाळामते आहे. 6 चेंडू. आतापर्यंत 2 बॉल जरूर डॉट झालेत, पण बाळामते हे नाव काफिया. 6 चेंडू 26 धावा. जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचंय. 6 चेंडू 26चं समीकरण. टीम शिवळेच्या समोर टोकावडे.
मयूरच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकर एनवर बाळा मध्ये आहे. 6 चेंडू आहेत आणि 26 धावा. दिवस दुसरा क्वालिफायर लढत. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला मयुरेशला पाहतोय. 6 चेंडू आणि 26चं समीकरण. पहिले 2 चेंडू अतिशय महत्वाचे राहतील या मॅच मध्ये. मयुरेश तयार. गोलंदाजी मार्कवर समोर पाळामध्ये. पहिला चेंडू वेगाने टाकला. वेगावर स्वार झाला मयूर. चेंडू डॉट आहे. 5 चेंडू आणि 26ची आवश्यकता आता टीम शिवळेला. पाच चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला गोलंदाज आपण पाहतोय मयूर. इथे टाकलेला हा चेंडू. तिथे सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येथील बॉलवर एक सिंगल आली. 5 चेंडू 26ची आवश्यकता असताना एक सिंगल येते. 4 चेंडू 25. उजिवले गावचे युवा उद्योजक निखिल पवार यांचंही शुभागमन होतं. वेलकम. राहुलजी जाधव त्याचबरोबर हरिजी चौधरी यांचंही शुभागमन होतं. वेलकम. सर्वांचं सहर्ष स्वागत. 4 बॉल आणि 25चं समीकरण आहे. गोलंदाजी मार्कवर मयूरला आपण पाहतोय. कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सोहेलने प्रभावित केलं. ज्या प्रकारची बॅटिंग सोहेलने केली. दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळणं गरजेचं होतं. उदयने या अगोदरच्या षटकात शेवटच्या बॉलवर षटकार जरूर खेळला, परंतु बॅटिंग मध्ये इथे अजून एक चेंडू चांगला मयूरचा. चेंडू डॉट. शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी 25 धावा. 3 बॉल मध्ये 25. जिंकल्यानंतर एक आनंद उत्साह आपल्याला पाहायला मिळेल टीम टोकावडे मध्ये, परंतु मॅच अजूनही संपलेले नाही. 3 बॉल 25. इथे बिग हिट आणि उदयच्या बाहेर मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. 6 रन. पुन्हा एकदा बिग हिट. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल आहे या मॅच मधला. एक चेंडू 18चं समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहे. शेवटचा अंतिम चेंडू. गोलंदाजी मार्कवर तयार आहे. शिवछत्रपती चषक 2 आणि त्या दुसऱ्या दिवसावर गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला मयूरला आपण पाहता. स्ट्रायकर एंडवर बाळामध्ये. शेवटचा बॉल आजच्या दिवसातील. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. एक चेंडू आणि 18चं समीकरण. चला वेळ वाचवणं महत्वाचं राहील. इथे टाकलेला चेंडू बाळामध्येच्या बॅट मधून षटकार जरूर आलाय, परंतु या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होत असताना टीम एकलिशा स्पोर्ट क्लब टोकावडे अभिनंदन. डीजे सरपंच टोकावडे राहुल दादा पवार यांच्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब जातोय श्रीकांत पवार.